शोकाकुल बंधू भगिनी, दिलीप शेठच्या जाण्याने फक्त त्यांच्या कुटुंबाला दुःख झालेलं नाही, गावाला झालेलं नाही, भारतीय जनता पार्टीला झालेलं नाही, तर ज्यांचा संबंध दिलीप शेठ बरोबर आला अशा प्रत्येक व्यक्तीला झालेला आहे. अल्पशा आजाराने अचानकपणे आपल्यातून ते निघून गेले. याची वेदना, याचे दुःख इथं उपस्थित असलेल्या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला झालेले आहे. हे गेल्या 8-10 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दिलीप शेठ तसे आमचे राजकीय विरोधक, पण समाजकारणात, सार्वजनिक जीवनात, विकास कामात, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध आहे. अशा त्यांचा एक खंबीर साथीदार ते गेल्यामुळे सर्वात अतितीव्र दुःख ताईलाच ते नक्कीच झालं असणार आहे. मी आमच्या बेनके परिवाराच्या वतीने, जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलीप शेठ गांधळे यांच्या प्रति भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती. कैलासवासी दिलीप शेठ गांजाळे यांना अखेरचा निरोप, अखेरची आदरांजली वाहण्यासाठी दुःखित अंतराने उपस्थित असलेले परिवाराचे आपतेष्ट आणि नातेवाईक, अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. खरं तर ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, गटनेते अनेक वर्षापासून खरं तर एक ताईंचा विश्वासू सहकारी म्हणून आपल्या तालुक्याने दिलीप शेठला त्या ठिकाणी पाहिले आणि ताईंबरोबर या तालुक्याची, जिल्ह्याची भ्रमंती करत असताना आपण या गावातील एक सरपंच, गावातील एक सामाजिक बांधिलकी जपत असताना या गावातील एक काहीतरी देणं लागतो या पद्धतीने गावातील अनेकांना सहकार्य, मदत आणि गावाच्या विकासामध्ये महत्वाचा वाटा असलेल्या दिलीप शेठ एक सोज्वळ व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व. मी संतोष नाना आणि दिलीप दादांना खरं तर अतिशय जवळून त्या ठिकाणी पाहिले. ताईंना जर काही समजून जर सांगायचं असेल तर नाना आणि दिलीप शेठला त्या ठिकाणी पहिले विश्वासात घ्यायला आणि ज्या वेळेला दिलीप शेठला सांगायचं त्यावेळेला ताईला, ज्या वेळेला दिलीप शेठ समजून सांगतील त्यावेळेला ताई त्या गोष्टी ऐकणार आणि निर्णय घेणार. म्हणजे असं असलेलं हे विश्वासू व्यक्तिमत्व खरं तर आपल्यातून निघून गेलं. ज्या वेळेला ही घटना घडली आणि फोन आला त्यावेळेला खरं तर त्यावर विश्वास बसला नाही आणि अचानक खरं तर जाणं झालं. परिवाराला दुःख झालंय, तालुक्यातील अनेक त्यांच्या सहकार्यांना या ठिकाणी दुःख झालंय. भाजपाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी अनेक पक्षामध्ये त्या ठिकाणी काम केले. त्यांच्या मागे सुरेखाताई असतील, त्यांचा मुलगा अभिजित असेल, त्यांची एक मुलगी मोनिका बडे मंचर या शहरामध्ये दिलेली आणि दुसरी मुलगी आमच्या शोर्ले गावातील थोरवे परिवारामध्ये दिलेली आहे. जी सानिका माझा जवळचा सहकारी, सातत्याने माझ्या सामाजिक कामामध्ये माझ्या बरोबरीने असतो तो भूषण, या परिवारामध्ये ही कन्या दिलेली. त्या परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित, आमचे सुरले गावातील सदस्य या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या वतीनं त्याचबरोबर विंगनर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गुले असतील, विवेक शेठ काकडे, देवेंद्र शेठ खिलारी माझ्याबरोबर उपस्थित असलेले आमचे बंधू लक्ष्मण शेरकर असतील, विंगनर परिवार आणि माझ्या शेरकर परिवारातून तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.